नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 21 मेच्या भागामध्ये गंगाधर शास्त्री आता ज्योतिरावांना म्हणत असतात, तुझ्या या अमंगल विचारामुळे त्या मंगलमूर्तीला घाम फुटला. अरे आता तरी शहाणा हो. आणि तुला चुकीचे बरोबर काय कळते रे? चल चल चालता हो इथून. आणि मित्रांनो, आता असं त्यांनी म्हटल्यानंतर सर्वजण एका स्वरातच त्यांना बोलू लागतात, चल चल निघ इथून निघ. आणि सगळेजण एकत्रितपणे आता विरोध करू लागतात. पण फक्त मोरोपंत आणि तात्यासाहेब भिडे मात्र त्यांना विरोध करत नसतात, कारण त्या दोघांना सुद्धा ती गोष्ट पटलेली नसते. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, ठीक आहे, तुमच्या मते गणपतीला घाम आला आहे म्हणजे देव कोपला आहे, पण मला तर वाटते की गणपती मला सांगतोय ज्योती तुला शाळेसाठी घाम गाळावा लागल. तर गंगाधर शास्त्री म्हणतात, अरे वा, आता तुला या अशा गोष्टींचा अर्थही लावता यायला लागला. अरे बाबा जा रे तू जा. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, ठीक आहे जातो मी, पण एक गोष्ट लक्षात ठेव, विद्येविना मती जाते, मतीविना नीती जाते, नीतीविना गती जाते. मुलींच्या शाळेला विरोध करताना एवढी गोष्ट मात्र लक्षात ठेवा. असं सर्व काही सांगून ते आता सगळ्यांच्या समोर हात जोडतात आणि तिथून ते आता मागे फिरतात. आणि त्यांच्याबरोबर मित्रांनो आता मोरोपंतसुद्धा निघून जातात. आणि त्यांच्या या बोलण्याचं मित्रांनो तात्यासाहेब भिडेंना मात्र खूप छान वाटलेलं असतं आणि ते आता पुढे येतात आणि त्यांच्याकडे एकसारखे बघतच राहतात. तर त्यानंतर आता मित्रांनो जेव्हा ज्योतिराव घरी जातात तर तेव्हा ते सावित्रीमाईला सांगत असतात, सावित्री, मी गंगाधर पंतांना म्हटलं, जर तुमच्या गणपतीला घाम आला असेल तर पुण्यातल्या सगळ्याच गणपतींना घाम यायला पाहिजे ना, कारण देव तर एकच आहे, मग फक्त तुमच्याच गणपतीला घाम कसा काय आला? तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, बराबर, मग काय बोललं, बोबडी वळली असेल तर तप झालं असेल नाही का? तर ज्योतिराव सांगतात, नाही ना, आज गंगाधर पंत ऐकून घ्यायच्या मनस्थितीतच नव्हते, वेगळाच पवित्रा होता त्यांचा, आणि ब्रह्मवृंदसुद्धा ऐकून घ्यायला तयार नव्हते. मी म्हटलं मला जरा मूर्ती जवळून बघू द्या, पण गणपती थकलाय असं म्हणून पडद्याआड झाकून ठेवला त्यांनी गणपती, मूर्ती बघूच दिली नाही. तर ते ऐकल्यानंतर सावित्रीमाई म्हणते, म्हणजे त्यांची यावेळची खेळी आपल्याला अडचणीत आणणार असंच दिसतंय. तेव्हा ज्योतिराव म्हणतात, कसं आहे सावित्री, देवाचं नाव घेतलं ना की लोक सतर्क होतात, भावनिक होतात. देवांच्या नावाखाली लोकांची दिशाभूल करता येईल, आपली मतं लोकांच्या गळी उतरवता येतात, आणि हा इतिहास आहे. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, म्हणजे शास्त्राने लोकांची दुकरी नस बराबर पकडली यावेळी. तर ज्योतिराव म्हणतात, हो, आणि ते त्याचा पुरेपूर फायदा उचलणार. आधीच पुण्यात कोणी शाळेसाठी जागा द्यायला तयार नव्हतं, त्यात आता गणपतीला घाम फुटला म्हटल्यावर ज्यांची हिंमत होत होती ते पण माघार घेणार. तर सावित्रीमाई म्हणते, पण तुम्ही हारू नका, विश्वास ठेवा, तुम्हीच म्हणता ना, जेव्हा सगळ्या वाटा बंद होतात तेव्हा तो तुमचा निर्मिक नवीन वाट दाखवतो, तसंच काहीतरी होईल. तेव्हा ज्योतिराव म्हणतात, व्हावं सावित्री, पण ती वाट जरा लवकर सापडली पाहिजे. तेव्हा सावित्रीमाई म्हणते, सापडल, पण त्यासाठी तुम्हाला गणपतीच्या जवळ जावं लागेल. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, आत्ता तर जाऊन आलो ना गणपतीकडे. तेव्हा सावित्रीमाई म्हणते, तो गणपती नव्ह, आपला गणपती. तर तेव्हा ज्योतिराव विचारतात, आपला गणपती, त्याचं काय? तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, अहो सकाळपासून त्यानं मला घाम फोडलाय, सकाळी घरात झालेलं भांडण बघून कोमेजले लेकरू, काही बोलत नाही, त्याला जवळ घेतलं, माया केली, पण गप्पच आहे. मी काय म्हणते, तुम्ही जरा त्याला बाहेर फिरवून आणता का? तर तेव्हा ज्योतिराव हो असं म्हणतात. तर इकडे मात्र मित्रांनो गणपती खरंच कोमेजून बसलेला असतो, आणि इतक्यातच मागून ज्योतिराव येतात आणि त्याच्या डोळ्यावरती हात ठेवतात. तर तो एका क्षणात म्हणतो, तात्या सोडा, आणि त्यानं बरोबर ओळखलेलं असतं ज्योतिरावांना. तेव्हा ज्योतिराव म्हणतात, गणा, अरे कमाल केलीस, लगेचच ओळखलंस तू, आणि जा पेटेत फिरून येऊ. असं म्हटल्यानंतर गणोबा तर नाही म्हणतो. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, नको, हां मग चल तुला कुस्ती शिकवतो. तर तेव्हा गणोबा त्यालासुद्धा नाही म्हणतो. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, कुस्ती पण नको, मग आता काय खेळायचं? आणि म्हणतात, साखरेचं पोतं. असं म्हटल्यानंतर गणोबा तर खूपच खुश होतो आणि तयार होतो लगेच. तर गणोबा तर आता चक्क ज्योतिरावांच्या खांद्यावरती बसतो, आणि त्यानंतर ज्योतिराव आता पुढे जातात आणि म्हणतात, पार्वतीबाई साखर घ्यायची का? साखर गोविंददादा फुल्यांच्या मळ्यातली साखर आहे, चिमणाबाईंच्या पदराच्या सावलीत वाढलेली उसाची साखर आहे, या पोत्याचे मालक आहेत राजाराम आणि पार्वतीबाई, घेताय का? तर तेव्हा पार्वती म्हणते, नको, आम्हाला नको हे पोतं, वा मोरल्या दाराला तुम्ही. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, मोरल्या दारी, बरं ठीक आहे, साखर निघाली मोरल्या दारी. असं म्हणून आता
त्यांच्या आईजवळ जातात आणि म्हणतात, "ओ आजीबाई, घेता का साखरेचं पोतं?" तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, "घेतली असती, पण आम्ही गूळ खातो ना व, जा मोर." तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "परत साखर निघाली मोरल्या दारी." आणि दादांच्या जवळ जाऊन म्हणतात, "ओ आजोबा, घेता का साखर? घ्याल तर गोडवा, नाहीतर कडूपणा." तेव्हा दादा म्हणतात, "साक्षाला बाबा, मिठाचा खडा आहे का बघा." आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर मित्रांनो थोडंसं वाईट वाटतं आता ज्योतिरावांना. आणि दादा तर आता तिथून उठून निघूनच जातात. तर तेव्हा गणोबा लगेचच ज्योतिरावांना विचारतो, "आजोबा असं का म्हणाले?" तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "बरं आजोबा असं का म्हणाले?" असं ते म्हणतच असतात, म्हणजे गणोबाला सांगणार असतात. इतक्यातच सावित्रीमाई धावत येते आणि म्हणते, "ओ साखरवाले, मला हवी आहे साखर द्या." तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "तुम्हाला काय फुकट देऊ की?" तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, "फुकट नको बाबा, भाव सांगा." तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "असं आहे का? बरं मग 4 आण्याला घ्या." तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, "बाई बाई, 4 आण्याला काय सोन्याची आहे वय साखर?" तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "सोन्याची नाही, पण सोन्यासारखी साखर आहे आमची." तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, "ती तर आहे." आणि तेव्हा गणोबा तर हसत असतो. तर सावित्रीमाई म्हणते, "आता असं आहे का? बरं बरं, उतरवा बरं खाली." तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "उतरवली." असं म्हणून गणोबाला खाली उतरवतात. आणि तेव्हा उतरवल्या गणोबा तर सावित्रीमाईकडे धावतच सुटतो. तर ज्योतिराव म्हणतात, "अरे अरे, पोत्याला पाय फुटले माझ्या." तर तेव्हा सावित्रीमाई लगेचच गणोबाची पापी घेते आणि म्हणते, "गोड गोड साखर." तर तेव्हा आता गणोबा तर ज्योतिरावांच्याकडे बघून हसत असतो. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "थांब थांब." असं म्हणून त्याच्या मागेच धावू लागतात. तर गणोबा तर आता पळूच लागतो. आणि त्यानंतर ज्योतिराव धावत जाऊन त्याला पकडतात आणि म्हणतात, "साखरेचं पोतं सापडलं." आणि म्हणतात, "कुठे पळतो रे?" आणि ते बघत असताना सगळेजणच खूप हसत असतात. आणि गणोबासुद्धा आता हसू लागतो. तर तेव्हा सावित्रीमाई आता ते सगळं काही बघून थोडीशी भावूक होते आणि मनात म्हणते, "मालक, तुमच्यात बी एक लेकरू दडलेलं आहेच, पण एक चांगला बाप बी दडलेला आहे. आणि देवानं माझीच कूस अशी का रिकामी ठेवली?" आणि आता इकडे मित्रांनो विनायक आता गंगाधर शास्त्रींच्याकडे धावत येतो. म्हणतो, "पंत, पंत, अहो तोंड गोड करा, साखऱ्या घ्या साखऱ्या." तर गंगाधर शास्त्री आता हसू लागतात आणि म्हणतात, "शेवटी त्या गजाननाला चिंता, तोच धावून आला. विनायका, आधी तू साखऱ्या घे, तुझं तोंड गोड कर." आणि इतक्यातच अर्जुनराव सुद्धा धावत येतात आणि म्हणतात, "पंत, पंत, मलाही साखऱ्या द्या, माझंही तोंड गोड करा." तर तेव्हा विनायक लगेचच आता अर्जुनरावांना साखऱ्या देतो. तर तेव्हा अर्जुनराव सांगतात, "अहो पुण्यातील मान्यवर मंडळींनी ज्योत्याला शिव्या घातल्याचं ऐकलंय." तर गंगाधर शास्त्री म्हणतात, "शेवटी त्यांचे डोळे उघडले तर." तर अर्जुनराव म्हणतात, "अहो ज्योत्या उघडा पडला, अहो जिथे देवालाच घाम फुटला तिथे कोण ऐकून घेणार?" तर तेव्हा विनायक म्हणतो, "त्याच्या मनीचे इच्छित पूर्ण होणार नाही." तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, "मुलींची शाळा म्हणजे समाजावरचे गंडांतर होते, ते टळले." तर तेव्हा अर्जुनराव म्हणतात, "टळले टळले, आता शाळेसाठी कोणीही जागा देणार नाही." अहो लोक सावध झालेत आणि घाबरलेत देखील. तेव्हा गंगाधर शास्त्री हसूच लागतात आणि म्हणतात, "म्हणजे शाळा सुरू होण्याआधीच बंद पडली तर? आज जर श्रीमंत असते ना तर त्यांच्याकडनं हत्ती मागून घेतला असता आणि पेठे पेठेत साखर वाटली असती." तर विनायक म्हणतो, "आणि श्रीमंतांनी तुम्हाला नाही म्हटले नसते." तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, "ते तर झालंच, पण एक गोष्ट सुस्पष्ट झाली, देव आपल्या बाजूनी आहे." आणि म्हणतात, "गणपती बाप्पा मोरया." तर त्यानंतर मित्रांनो आता दुसऱ्या दिवशी सकाळी ज्योतिराव आता बाहेरून आतमध्ये येतात. तर तेव्हा सावित्रीमाई लगेचच त्यांना पाणी देते आणि विचारते, "मिळाली का जागा?" तर तेव्हा ज्योतिराव नाही असं सांगतात आणि लवकर मिळेल असं वाटत पण नाही. गणपतीला घाम फुटला आणि शाळेला जागा देणारे गल्लीबोळातून सगळे पसार झाले. तर सावित्रीमाई म्हणते, "एव्हाना मिळायला पाहिजे होती हो, लई दिस झालं, लोकांना चांगलं काय आणि वाईट काय समजतच नाही." तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "मिळेल, मोरो सदाशिव सगळेजण शोधतायत." तर सावित्रीमाई म्हणते, "पण पंतांनी चांगलीच आडकाठी केली आपली." तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "शाळेचा विचार मनात आला तेव्हाच आपल्याला माहिती होतं का काम कठीण आहे, तेव्हा अडचणी ह्या येणारच, फक्त आपण हिंमत हारायची नाही." तर तेव्हा रखमा तिथंच बसलेली असते आणि म्हणते, "अरे ज्योती, कशाला नादा लागतोस रे बाबा? अरे हे बघ, एकदा का देवाने दृष्टांत दिलाय म्हटल्यावर ओळखायचं. गणपती कोपला तर कोपला म्हण की. हे बघ, मोदक घेऊन जा, पाहिजेल तर म्या बनवून देते, पण घेऊन जा, हात जोड, माफी माग, कळतंय काय?" आणि इतक्यातच बाहेरून आवाज येतो, "ज्योतिराव आहेत का घरात?"
तेव्हा आता ज्योतिराव बाहेर जातात आणि समोर बघतात तर मित्रांनो तिथे तात्यासाहेब भिडे आलेले असतात. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, नमस्कार, पण आपण कोण? तर तेव्हा ते सांगतात, मी भिडे, तात्या भिडे. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, मी ज्योती फुले आणि गणपतीच्या मंदिरात तुम्हाला बघितल्यासारखं वाटतंय. आणि विचारतात, बरोबर ना? तर तेव्हा तात्या भिडे हसतात आणि रामराम करतात. आणि सावित्रीमाईला म्हणतात, अहो एवढी तंगडतोड करून आलोय, तहान लागली मला, पाणी वगैरे विचाराल का नाही? तर असं त्यांनी म्हटल्यानंतर आता सगळ्यांना आश्चर्यच वाटतं. तर सावित्रीमाई म्हणते, आणते आणते. तर तेव्हा रखमा म्हणते, बया, माळ्याच्या घरचं पाणी? अहो बाटतील की हो. आणि म्हणते, सावित्री देऊ नकोस, आपली पायरी ओळखून वाघ. तर तेव्हा तात्यासाहेब भिडे म्हणतात, थांबा थांबा वहिनी थांबा, अहो स्पृश्यात विटाळ मानित नाही मी. आणि अजून त्यांनी असं म्हटल्यानंतर आता तर सगळ्यांना जास्तच आश्चर्य वाटतं. तर सावित्रीमाई लगेचच आतमध्ये पाणी आणण्यासाठी जाते आणि पार्वती म्हणते, अगोबाई तुम्ही मानत नाही, नवलच आहे की. तर तेव्हा तात्यासाहेब भिडे म्हणतात, अहो नवल कसले त्यात, आपण सर्व एकाच ईश्वराची लेकरं आहोत, भेदाभेद भ्रम अमंगळ असेच मानतो मी. तर तेव्हा आता ज्योतिराव तर खूपच खुश होतात आणि या असं म्हणून त्यांना सांगतात आणि त्यांना आतमध्ये घेऊन बसायला सांगतात. तर तेव्हा आता तात्यासाहेब भिडे बसतात आणि पाणी पिऊ लागतात. आणि पाणी पिऊन झाल्यानंतर म्हणतात, वा ज्योतिराव, तुमचे धाडस आवडले, समाजप्रतीचा तुमचा भाव, तुमचा विचार आवडला आणि तुमची वाणी. आणि काय म्हणालात तुम्ही, विद्येविना मती जाते. तर तेव्हा ज्योतिराव सांगू लागतात, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले. असं आहे ते. तर ते ऐकल्यानंतर तात्यासाहेब भिडे म्हणतात, वा, सुंदर विचार आहे, खरेच आहे ते. आणि खरंच आहे ते, हे सगळे अनर्थ एका अविद्येनेच केले आहे ते. पूर्णपणे सहमत आहे मी तुमच्याशी. आणि म्हणतात, पण ज्योतिराव माफ करा, तुमच्या घरातले संभाषण दारातही ऐकू येत होते, त्यामुळे मला तुम्हाला केवळ एकच सांगायचे आहे, गणपतीच्या पुढे जाऊन तुम्हास त्याची माफी मागण्यास काही कारण नाही. अहो तुम्ही विद्यादानाचेच कार्य करताय, म्हणजे तुम्ही गणपतीचीच पूजा करीत आहात. तुमची देवळातली तळमळ बघितल्यानंतर माझ्याही मनात तुमची मदत करण्याचाच विचार आलेला आहे. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, म्हणजे गणपतीनंच तुम्हाला ही बुद्धी दिली म्हणायचं. तर तेव्हा तात्यासाहेब भिडे हसू लागतात आणि म्हणतात, मलाही तेच वाटते. आणि म्हणतात, ज्योतिराव, तुमची शाळा सुरू करण्यास तुम्हाला कुठे जागा मिळत नसेल तर ती शाळा सुरू करण्यासाठी ती जागा तुम्हाला मी द्यायला तयार आहे. आणि मित्रांनो, असं त्यांनी म्हटल्यानंतर ज्योतिराव आणि सावित्रीमाई तर खूपच खुश होतात आणि हसूच लागतात. आणि इकडे पार्वतीला सुद्धा आनंद झालेला असतो, पण रखमाला मात्र धक्का बसलेला असतो. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, काय म्हणताय, खरं सांगताय? तर तेव्हा तात्यासाहेब भिडे उठून उभा राहतात आणि म्हणतात, अहो त्यासाठीच तर आलेलो आहे मी इथे. आणि म्हणतात, चला निघायचं मग. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, आत्ता? तर तेव्हा तात्यासाहेब भिडे म्हणतात, अहो शुभस्य शीघ्रम, चला चला आत्ता जागा दाखवतो तुम्हाला. तर तेव्हा ज्योतिराव सर खूपच खुश झालेले असतात आणि म्हणतात, चला चला. आणि सावित्रीमाईसुद्धा खूप खुश झालेली असते. आणि आता हे दोघेसुद्धा जागा बघायसाठी, म्हणजे शाळेसाठी जागा बघायसाठी तिथून निघून जातात. आणि त्यानंतर मित्रांनो आता हे त्यांच्या वाड्यापर्यंत पोहोचतात. आणि तेव्हा तात्यासाहेब भिडे तर आतमध्ये येतात आणि ते बोलत असतात, या ज्योतिराव, हा आमचा वाडा. आणि असं ते म्हणत असतात, पण ज्योतिराव मात्र बाहेरच थांबलेले असतात. तर तेव्हा तात्यासाहेब भिडे म्हणतात, अहो या की आतमध्ये. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, नाही, पुण्यात ते लोक पाळतात. तर तेव्हा तात्यासाहेब भिडे हसू लागतात आणि म्हणतात, अहो पुण्यात पाळतात, मी पाळत नाही. ज्योतिराव, मी तुमच्याकडे कसा आलो? अगदी तसेच या, असं म्हणून परत आपला हात पुढे करतात. तर मित्रांनो, आता ज्योतिराव त्यांच्या हातामध्ये आपला हात देतात आणि आतमध्ये येतात. तर तात्यासाहेब भिडे म्हणतात, तसा अगदीच आड बाजूला नाही आमचा वाडा, जवळजवळ चौकातच आहे. ज्योतिराव, प्रथमदर्शनी तुम्हाला बघितले तेव्हाच अचंबित झालो होतो. तुमचा व्यासंग अगदी दांडगा आहे. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, अगदी नाही पण आहे. तर तेव्हा तात्यासाहेब भिडे म्हणतात, अहो पुण्यात पोती सोडून दुसरा काहीतरी वाचणारा मनुष्य आहे, हे बघूनच आश्चर्य वाटले मला. आणि त्यानंतर या असं म्हणून आतमध्ये घेऊन जाऊ लागतात. आणि त्यानंतर मित्रांनो, इकडे घरामध्ये रखमाता राजारामांना सांगत असते, खरंच सांगू का, कोण तो भिडे आलता का नाही घरामध्ये?
म्हणजे आता शाळेच्या जागाचं होईलच की. आणि म्हणते आता तुम्ही बी जागा बघा की. तर तेव्हा पार्वती विचारते काकूबाई जागा कशा पायी. तर तेव्हा रखमा म्हणते अगं आता तू वेगळा संसार थाटणार आहेस का नाही. आणि राजारामांना विचारते राजाराम तू हिला काही बी सांगत नाहीस का र. तर तेव्हा राजाराम म्हणतात तिला काय सांगायचं आहे, मी विहीर दावायची आणि तिनं उडी घ्यायची. आणि पार्वतीला विचारतात काय खरं आहे ना. तर तेव्हा पार्वतीसुद्धा घाबरून वय की असं म्हणते आणि पण असं म्हणत असते. तर तेव्हा राजाराम म्हणतात पण काय आता. आणि इतक्यातच सावित्रीमाईने ते सगळं काही ऐकलेलं असतं आणि ती धावत तिथं येते आणि रखमाला म्हणते थोरल्या सासूबाई अहो काय बोलताय तुम्ही, काय भरायला लागलाय तुम्ही दिरान जावच्या मनात. बरं दिसतं का हे, चांगलं कुशाल नांतगर मोडायला निघालात, भावाभावांच्या मध्ये ताटातूट करायला निघालात. आणि राजारामांना विचारते अण्णाभाऊजी तुम्हाला तरी पटतंय का हो ये. तर तेव्हा राजाराम म्हणतात तुम्हाला पटतंय ना मग वागा की तसं. ज्योतीला म्हणावं ही शाळा सुरू करायची बंद करून नोकरी धर कुठंतरी. तर त्याच वेळेला आता इकडे ज्योतिराव तात्यासाहेब भिडेंना सांगत असतात नोकरी नाही आहे करायची मला. तर तेव्हा तात्यासाहेब भिडे विचारतात का बुवा. नाही म्हणजे एवढे शिकूनसुद्धा. अहो तुम्ही म्हणाल तर एका मोठ्या पगाराची मोठ्या हुद्द्याची सरकारी नोकरी मिळेल की तुम्हास. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात हो ते खरं आहे, नाही म्हणजे माझे काही मित्र नोकरीवरती रुजूसुद्धा झाले. तर तेव्हा तात्यासाहेब भिडे म्हणतात तेच तर म्हणतोय मी, अहो तुम्ही नोकरी पत्करा. नाही दुसरे काही नाही, कुटुंबाची आभाळ होत नाही. नाही मी असं करतो फादर जॉन किंवा मेजर कॅन्डी साहेबांच्याकडेच घेऊन जातो तुम्हास. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात माझा परिचय आहे त्यांच्याशी. तर तेव्हा ज्योतिराव असं म्हटल्यानंतर तात्यासाहेब भिडे म्हणतात अरे वा पण तो कसा काय. तर तेव्हा ज्योतिराव सांगतात मागे फादर जॉननी मला ख्रिस्ती धर्मात यायचा प्रस्ताव दिला होता, मी नकार दिला. तर तेव्हा तात्यासाहेब भिडे म्हणतात नकार दिला. नाही असे बरेचसे प्रकार घडत आहेत असे पुसटसे कानावर आले होते माझ्या. खरं आहे आपल्यातले बरेचसे लोक धर्मांतर करीत आहेत. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात मला त्यात स्वारस्य नाही, मला मुलींची शाळा काढायची आहे. तर तेव्हा तात्यासाहेब भिडे थोडासा हसतात आणि म्हणतात नाही ज्योतिराव क्षमा करा पण तुमचा एवढा अभ्यास शिक्षण चिंतन असताना कशाला या मुलींच्या शाळेची भानगड लावून घेता मागे. अहो कशाला मनस्ताप वाढवता. अहो रोज लोक खिंडीत गाठतील तुम्हाला. अहो त्यापेक्षा स्वतःच्या घरादाराचा उद्धार करा, ते जास्त सोपे नाही का. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात मी सोपं काम करत नाही. आणि त्याच वेळेला आता इकडं रखमा म्हणते यालाच उरपाट चालणं म्हणतात बघ. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते अहो पर तुम्हाला काही त्रास आहे का. तर तेव्हा राजाराम उठतात आणि म्हणतात त्रास, अगं अजून काय त्रास व्हायचा बाकी राहिलाय सावित्री. तुम्ही जीव वाचवायला पळून गेला आणि त्या बायकाने इथं माझ्या पारूला धरलं, पार तिला बोडकं करायला निघाल्या होत्या, नशिबानं वाचली ती. तर तेव्हा रखमा म्हणते वय की म्हणजे करायचं तुम्ही आणि भोगायचं कोणी, राजारामने कशा पायी ग. तर राजाराम म्हणतात आणि या अशा गोष्टींनाच माझा गणपती ताप काढतो, पुढं त्याचं काही बरं वाईट झालं तर केवढ्याला पडेल मला ते. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते अण्णाभाऊजी अहो माझं जरा ऐका, आपलं एक कुटुंब आहे, वेगळ्या चुलीचा विचार करू नका. आणि पार्वतीला म्हणते पारुताई साहेब तुम्हाला तरी पटते का हो हे. तर तेव्हा पार्वती मात्र काही न बोलता गप्पच बसते आणि परत थोड्या वेळाने म्हणते मला नाही पटत पण समदेसने लई त्रास होतोय बघा, तात्यासाहेबांनी शाळेचं थोड्या वेळासाठी लांबणीवरती टाका म्हणावं. आणि मित्रांनो असं तिने म्हटल्यानंतर आता सावित्रीमाईला सुद्धा प्रश्न पडतो आणि आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. तात्यासाहेब भिडे आता ज्योतिरावांना म्हणतात ज्योतिराव तुमची तळमळ रास्तच आहे पण तुमच्या या कार्याने स्त्री खरोखरच सुखी होईल. तर ज्योतिराव म्हणतात निदान ती गुलाम होऊन जगणार नाही एवढं मात्र निश्चित. तर इकडे रखमाता सावित्रीमाईला ओरडत असते, म्हणते लई अक्कल पाजू नकोस, आता ज्योत्याची समजूत घाल नाहीतर राजाराम ऐकायचा नाही. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते आम्ही सगळेजण बसतो आणि बोलतो. तर तेव्हा राजाराम म्हणतात मला यांचं काही खरं वाटत नाही, मी या घरातनं येगळा होणार, हे काळ्या दगडावरची रेघ आहे. तर आता मित्रांनो इकडे तोपर्यंत तात्यासाहेब भिडेंचे वडील म्हणजे काका भिडे तिथं येतात आणि ज्योतिरावांना बघितल्यानंतर विचारतात कोणाचा तू. तर तेव्हा ज्योतिराव सांगतात मी ज्योती माळ्याचा आहे मी. तर तेव्हा काकासाहेब भिडे म्हणतात फुले द्यायला आलास ना, मग दरवाज्यातूनच द्यायची ना. तर तेव्हा तात्यासाहेब भिडे त्यांच्या वडिलांना सांगतात अहो ते शाळा काढतायत मुलींची, त्यासाठी त्यांना 2 खोल्या हव्या आहेत भाड्यानी. तर तेव्हा काकासाहेब भिडे म्हणतात ते शक्य नाही, खोली मिळणार नाही. आणि मित्रांनो असं त्यांनी सांगितल्यानंतर आता मात्र ज्योतिरावांना खूप मोठा धक्का बसतो
तर मित्रांनो, आजच्या पुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.